नमस्कार. होम मिनिस्टरच्या या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टर, स्वप्न गृहलक्ष्मीचं आजच्या भागात काय वेगळं घडणार ही उत्सुकता तुम्हाला असणं स्वाभाविक आहे, कारण मलाही आहे. सोमवार ते शुक्रवार ज्या 5 वहिनी जिंकणार त्या या शनिवारच्या भागात पुन्हा एकमेकींसमोर उभ्या ठाकणार. स्वप्न गृहलक्ष्मीचं प्रत्येकीचं स्वप्न तसं छोटंसं असतं, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण म्हणजे घरातला प्रत्येक जण अगदी मन लावून प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण घरातल्या दुसऱ्याला आनंद कसा मिळेल यासाठी दक्ष असतो. तेव्हा आजच्या भागात झी मराठीच्या माध्यमातून आपण या 5 जणींपैकी आणखी एका वहिनीचं स्वप्न पूर्ण करणार आहोत. आजच्या भागात ज्या वहिनी जिंकणार त्या वहिनींना मिळणार आहे हिऱ्याची अंगठी. आता हा हिरा आणि त्या हिऱ्याची अंगठी कुठल्या वहिनी पटकावणार? आधी या 5ही वहिनींना आपण या ठिकाणी आमंत्रित करूया, ज्या जिंकलेल्या आहेत. स्वागत करूया अपर्णा कोळी, वहिनी नमस्कार. नमस्कार. माहुल गावात तुमच्याकडे आलो होतो, बरोबर? तेव्हा तुम्हाला पैठणी मिळाली. आज जिंकलात तर हिऱ्याची अंगठी मिळणार आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय. बरं वहिनी, तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही जेव्हा जिंकलात त्यानंतर घरचं वातावरण किंवा आजूबाजूंचा काय सांगणं होतं किंवा काय कसं कौतुक केलं सगळ्यांनी? सगळ्यांना खूप छान वाटलं. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. हा. सासू सासरे आई वडील सगळ्यांनी खूप कौतुक केलं. छान वाटतंय. आणि मिस्टरांनी? मिस्टरांनी सुद्धा कौतुक केलं. काय कौतुक केलं? कुठे फिरायला वगैरे नेलं का? नाही, काल थोडं फंक्शन होतं घरात, तिथे भरपूर एन्जॉय केलं सगळ्यांबरोबर. हो. स्वागत करूया हेमांगी कोळी, माहुल गाव येथूनच जिंकलेल्या यावेळी. वहिनी, मला तर असं वाटलं की माहुल गावात मी आलेलो आहे, नवरा मुलगा वेशीपाशी आलेला आहे आणि तुम्ही नाचत नाचत त्याचं स्वागत करता आहात. आपणही जिंकलात, आपलंही अभिनंदन. तुमचं कसं कौतुक झालं घरी? काय घरी सर्वांनी म्हणजे अभिनंदन केलं आणि मला उचलून घेतल्यानंतर कोणी? नवऱ्याने घेतलं सगळ्यांनी घेतलं. सगळ्यांनी उचलून घेतलं. बरं, स्वतः जिंकल्यानंतर काय वाटतं वहिनी? मला आधी कळलंच नव्हतं का मी जिंकले म्हणून. जेव्हा सगळेजण ओरडायला लागली वहिनी जिंकली वहिनी जिंकली, तेव्हा मला एकदम बरं वाटलं का पहिल्यांदा पैठणी जिंकली म्हणून. मग आज पण जिंकणार का तुम्ही? हो, आज पण मीच जिंकणार. अरे बापरे, आज पण मीच जिंकणार असं या म्हणतायत. तर यानंतर स्वागत करूया शिवसृष्टी कुर्ला इथे जिंकलेल्या नंदा शेलार वहिनींचं. जोपर्यंत इथून येत नाहीत तोपर्यंत कशा येणार आहेत तेच कळत नाही. काय जबरदस्त एंट्री आहे एकेका वहिनींची. अभिनंदन. तुमच्या घरी आलो. तुमच्या घरी आल्यानंतर तुमच्याशी गप्पा मारताना तुमच्या बाबांनाही आपण फोन केला होता, बरोबर? लक्षात राहिलेला तुमचा भाग आहे तो. हॅलो, कदम साहेब बोलतायत का? कदम साहेब नमस्कार, आदेश बांदेकर बोलतोय. काही नाही, आज योगायोगाने शूटिंगसाठी तुमच्या मुलीकडे गेलो होतो. खूप रडली, खूप मिस करते तुम्हाला, म्हणून मला राहवलं नाही म्हणून तुमचा नंबर घेऊन तुमच्याशी बोलतो. येस येस बाबा. हा येस, धन्यवाद. बरं, काय नंतर आम्ही निघून गेल्यानंतर काय घरचं वातावरण होतं? सोसायटीतलं काय वातावरण होतं? खूपच सुंदर वातावरण होतं, एकदम प्रसन्नमय. प्रसन्नमय. सगळे खुश होते. हो, सगळे खुश होते. मग आज तुम्ही पैठणी जिंकून इकडे आलेले आहात. आता त्या हिऱ्याच्या अंगठीसाठी तुमची धडपड सुरू आहे. मीच जिंकणार. तुम्हीच जिंकणार. तेव्हा आता या वहिनींनाही शुभेच्छा. स्वागत करूया नेहरू नगरच्या प्रभा चव्हाण वहिनींचं. कसली एंट्री होती वहिनींची.
हा, मला वाटलं वहिनी बदललेत की काय. वहिनी अभिनंदन, धन्यवाद. तुमचंही स्वागत. वहिनी त्या दिवशी तुम्ही जिंकलात, तुमच्या घरी कसं कौतुक झालं तेही सांगा. सगळ्यांनीच म्हणजे एकदम काय केलं? आनंद. एकदम आनंद केला. रात्री 2 वाजेपर्यंत चिकन बनवायला लागलं. 2 वाजेपर्यंत चिकन बनवत होते आणि का हे सगळे पहाटे 4 पर्यंत खात होते? हा, हो, खूप भरपूर आनंद केला ना साजरा. सगळ्यांनी आनंद साजरा केला. सेंट्रल रेल्वे कॉलनी, नेहरू नगर इथल्या वैशाली नवसुपे वहिनींचं आता आपण स्वागत करूया. रोज रोज अशाच चालता तुम्ही वहिनी? काय जोरदार होतो ना. तुमचंही स्वागत आहे. तुमच्या इथे तर अगदी जोरदार स्वागत झालं होतं आमचं ढोल ताशांच्या गजरात. हो, हा, कसं वाटतंय आता तुम्हाला आज? आनंद वाटतोय. आनंद वाटतोय. मग जिंकणार असं वाटतंय? हो तुम्हीच जिंकणार? हो, नक्की नक्की. नक्की. तुमच्या घरी कसं कौतुक झालं? सगळ्यांनी आनंद साजरा केला. सगळ्या आजूबाजूचे सगळे येऊन कॉंग्रॅच्युलेशन करत होते. हं. परत नातेवाईकांचे खूप उशिरापर्यंत फोन चालू होते कॉंग्रॅच्युलेशनचे. मी सगळ्यांना कळवलं तुम्ही सगळ्यांना कळवलं की काय तुम्ही जिंकलात. जिंकलात म्हणून. पण खूप छान वहिनी, अशाच हसत राहा. मला प्रत्येकीचं एक एक छोटंसं स्वप्न विचारायचंय. आयुष्यात असं कोणतं स्वप्न आहे तुमचं, सांगा. माझं स्वप्न आहे की आमचं स्वतःचं असं घर व्हावं स्वतःचं घर व्हावं हे स्वप्न आहे. मुंबईमध्ये. मुंबईमध्ये. हा. माझं स्वप्न आहे की मी स्वित्झर्लंड मध्ये हा, काय बर्फ वितळून टाका. काय? दोघं नवरा बायकोने फिरायला जावं. अरे वा. माझं स्वप्न तुम्हाला माहिती एकच आहे की माझ्या वडिलांनी मला माफ करून मला परत स्वीकारावं. वहिनी, तुमचं स्वप्न आम्हाला कळलं, किंबहुना सगळ्यांनाच कळलं. आता आपण नेहरू नगर मधल्या केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये, त्या सभागृहामध्ये शूटिंग करतो आहोत. या निमित्तानं मी केदारेश्वराला प्रार्थना करतो की वहिनींचं स्वप्न पूर्ण होऊ दे आणि माहेरच्यांनी वहिनींना क्षमा करून बाबा लवकरात लवकर वहिनींना भेटायला येऊ देत. काय स्वप्न तुमचं? माझं स्वप्न असं आहे की शेवटपर्यंत सासू सासरे दीर नवरा एकत्र सर्वांनी जॉईंट फॅमिलीमध्ये असंच आनंदाने राहावं. माझ्या मिस्टरांना लाईफमध्ये खूप स्ट्रगल करावं लागलं. त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये खूप यश मिळालं. मिस्टरांना खूप स्ट्रगल करावा लागलेला आहे. त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये यश मिळो, सुख मिळो. मी तर या निमित्ताने असं म्हणेन की सगळ्यांनाच कायम सुख आणि आनंद मिळो. आणि त्याचबरोबर हिऱ्यासारखे सगळ्यांचे हे पती इथे बसलेले आहेत, ते कायम यांच्या अंगठीत राहो. आणि त्यामुळे आजच्या ज्या वहिनी जिंकणार त्या वहिनींना हिऱ्याची अंगठी बक्षीस मिळणार आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या सगळ्या वहिनींना शुभेच्छा देऊया आणि बघूया आजच्या भागाची विजेती कोण ठरणार. आता एक छोटासा खेळ होणार. गप्पा तर होतच राहतील, पण या खेळाला सुरुवात करत असताना उखाणा तो मला पुन्हा एकदा ऐकायला आवडेल. तो आव्हान देणारा उखाणा आहे ना, घ्या. झी मराठीने काढला खेळ महिलांसाठी आगळा वेगळा. झी मराठीची पैठणी आहे मालकीची. धीरजरावांच्या साथीने ती होणार माझ्या मालकीची. रात्री फुलते रात्राणी, होम मिनिस्टर मध्ये आहे पैठणी. ती जिंकण्यासाठी आली रोहन राजांची हेमांगी राणी. मंगळसूत्राबरोबर गळ्यात घालते तन्मणी. सगळ्यांशी राहते मी मन मिळवणी. भाऊजी पहा तुम्ही दाखवते जिंकून पैठणी. नेसून पैठणी घेऊन पतीची साथ. जिंकीन स्वप्न गृहलक्ष्मीचं करून यांच्यावर मात. अशोकरावांसोबत संसारात जशी ठरले मी निपुण, तशीच पैठणी जिंकून सर्वात येईन उठून. असल्या शीघ्र कवीच झाल्या आहेत सगळ्या. हा, त्या सुरुवात करूया पहिला भाग. यामध्ये 5ही जणी खेळतील. पहिल्या टप्प्यावर 5 जणींमधून 3 जणी पुढच्या डावात दाखल होणार आहेत. तेव्हा 5ही जणींना पुन्हा एकदा टाळ्या वाजवून शुभेच्छा. सुरू करूया हा पहिला डाव. हा पहिला खेळ, पहिला डाव. आणि या खेळामध्ये हे समोर जी प्लास्टिकची ग्लास ठेवलेली आहेत ती 5, त्यावर 4, त्यावर 3, त्यावर 2 आणि मग 1 अशा पद्धतीने रचायची आहेत. कमीत कमी वेळ ज्या 3 वहिनी घेणार त्या वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार. तेव्हा
या पहिल्या टप्प्यावर कोण 3 वहिनी पुढच्या खेळात दाखल होतात ते बघूया. सुरुवात करूया या खेळाला. वहिनी या, सगळ्यात आधी तुम्ही या. तुमची वेळ सुरू होते आत्ता. अपर्णा वहिनीने 18 सेकंदामध्ये हा खेळ पूर्ण केलेला आहे. आता हेमांगी वहिनी किती वेळात हा खेळ पूर्ण करणार बघूया. तुमची वेळ सुरू होते आता. तेरा 13.3 सेकंदामध्ये हा खेळ पूर्ण केला हेमांगी वहिनींनी. आता बघूया नंदा वहिनी किती कमी वेळात हा खेळ पूर्ण करतायत. तुमची वेळ सुरू होते आता. सतरा 17.2. आणि आता आपण स्वागत करूया प्रभा वहिनींचं. प्रभा वहिनी, वेळ सुरू होते आता. चौदा 14.8 सेकंदामध्ये खेळ पूर्ण केलेला आहे. आता बघूया वैशाली वहिनी किती वेळात हा खेळ पूर्ण करणार. तुमची वेळ सुरू होते आता. किती वेळात पूर्ण केला खेळ. 18 सेकंद. 18 सेकंदात. आपण 13.3. 13.3. आपण 17.2. 17.2. 14.2. 14.2. माहित नाही. माहित नाही.